लोकनेते डॉक्टर सुधीर तांबे शिक्षण आणि जनसेवेचा दीपस्तंभ. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सलग 3 वेळा प्रतिनिधित्व करून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे डॉक्टर सुधीर तांबे साहेब. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा आढावा घेणे औचित्यपूर्ण ठरेल. शिक्षणाची ओढ आणि पदवीधरांचे प्रश्न डॉक्टर सुधीर तांबे यांनी केवळ आमदार म्हणून नव्हे तर एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून पदवीधरांच्या प्रश्नांना सभागृहात मांडले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या समस्यांची त्यांना असलेली जाण वाखाणण्याजोगी आहे. अनुदानित शाळांचे प्रश्न असोत किंवा जुन्या पेन्शन योजनेचा लढा, तांबे साहेब नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व राजकारणात असूनही वादांपासून दूर राहून मुद्द्यावर आधारित राजकारण करणे ही त्यांची ओळख. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात, मग तो सिन्नर असो वा नगर जिल्ह्यातील दुर्गम भाग, प्रत्येक घटकाशी त्यांचा थेट संवाद राहिला आहे. माणसे जोडणारा नेता ही त्यांची ख्याती त्यांच्या अजातशत्रू स्वभावामुळेच निर्माण झाली आहे. संगमनेर ते नाशिक विकासाची मालिका सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यात डॉक्टर तांबे यांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षक प्रसारक संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे उघडून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या कार्याचा आवाका केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून तो सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनापर्यंत विस्तारलेला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक संघाचे आधारस्तंभ सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ असो किंवा जिल्ह्यातील इतर शैक्षणिक संघटना, सर्वांनाच डॉक्टर तांबे यांच्या रूपाने एक हक्काचा मार्गदर्शक मिळाला. मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय अडचणी आणि शाळांच्या सोयीसुविधांबाबत त्यांनी नेहमीच सकारात्मक पाठपुरावा केला आहे. शब्द जिथे अपुरे पडतात तिथे कार्य बोलू लागते. डॉक्टर सुधीर तांबे साहेबांचे कार्य हे येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छुक श्री LD बेनके, मुख्याध्यापक, गोपाल विद्यालय पिंपळे अध्यक्ष, सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ.